राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास दीन जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची अशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम हरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 43वा ईश्वर स्वरूप विचारात। कशाच्या विचारात? ईश्वराच्या स्वरूपाच्या विचारात, स्वरूपाच्या विचारात। आत्मा आश्रयादी दोषाचे वर्णन। आत्मा आश्रयादी दोषाचे वर्णन। विषय कसा मांडला आहे हा? जो ईश्वर मानला आहे
का मानला ईश्वर जगत करता? कार्याला कोणीतरी कारण मानावंच लागते. आपोआप कार्य होत नाहीत. मनानं काहीच होत नाही. हे जे जगत झालेलं आहे हे आपोआप झालंय का? कोणी करता आहे, कोणीतरी करता आहे. ज्या अर्थी कार्य म्हणून दिसायले त्या अर्थी कोणीतरी त्याला करता मानावा लागत आहे. मग मानलास तर कसा मानावा लागतो? है का नाही? व्यापक, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र, है का नाही? असा लक्षणानं जे युक्त आहे तो ईश्वर. कारण सामान्य माणसाचं काम नाही, अल्पज्ञाचं हे काम नाही. जगताची निर्मिती करणं सामान्याचं काम आहे का? म्हणजे जीवाचं काम आहे का? ते नाही. आणि अल्पज्ञात्याचं काम आहे का? सर्वज्ञतेचं काम आहे का नाही? अल्पशक्तिमानाचं नाही, सर्वशक्तिमानाचं काम आहे का नाही? आणि सामर्थ्यवानाच्या विरुद्धी कोणता शब्द आहे? असमर्थवान. असा जीव आहे कोणाच्या समक्ष? ईश्वर चैतन्याचे. ते सामर्थ्यवान आहे आणि जीव असामर्थ्यवान आहे. का म्हणून जे काही जगतामध्ये आहे ते जीवाला त्याचं चिंतन सुद्धा करता येत नाही मनानं तितक्याचं. हे मोजाय सुद्धा याच्या नाहीत वस्तू, इतक्या वस्तू आहेत म्हणून जीवाला. हे निर्मित झालेल्या वस्तू मोजायच्या जर ठरल्या तर मोजा येत्यान का? आहे का नाही? म्हणून अचिंत्य विषय जीवाला. हे जे उत्पन्न झालेलं जगत आहे हे कसं आहे? अचिंत्य आहे. त्याचं चिंतन त्याला करता येत नाही. पण हे अचिंत्य असणारं जगत हे मायावी, म्हणजे मायाचं कार्य आहे. म्हणजे ईश्वराचं मायाचं कार्य म्हणजेच आहे का नाही? मग त्यासाठी ह्या जगताशी उत्पन्न करणारा, अद्भुत कार्य करणारा कोणीतरी अद्भुतच मानावा लागेल. अद्भुत कार्य करणारा अद्भुतच मानावा लागेल जीवापेक्षा. म्हणून ईश्वराचा निवृत्तीशास्त्रामध्ये म्हणजे उत्तरमीमांसा शास्त्रामध्ये ईश्वराचा अंगीकार सकारण केलेला आहे. ईश्वराचा अंगीकार सकारण अंगीकार, नुसता अंगीकार नाही केलेला, सकारण अंगीकार केला. अंगीकार तर कोणीही करील, पण सकारण अंगीकार कसा केला आहे? तो सकारण अंगीकार समजला. कारणासहित अंगीकार, कारणासह अंगीकार. कार्य प्रतीतीला यालय म्हटल्यावर कारण मानावंच लागतं. कारणाची प्रतीती आहे ना, मग त्याची विल्हेवाट लावायची ना, मग त्याला एक कारण मानावं लागतं. आणि कारण मानल्याशिवाय कार्याची संगती लागतच नाही. कार्याची संगती म्हणजे कार्याची सिद्धी लावताच येत नाही. कशापासून झालंय म्हणून सांगताच येत नाही. म्हणून कारण मानावं लागतंय. मग ते कारण कसं मानायचं? तर निवृत्तीशास्त्रानं सकारण कारण मानलं आहे, ईश्वर कारण मानला आहे. कारण ईश्वर हा नुसता कारण नाही मानलेला, तर त्याच्यापासून
मानण्यात हितही आहे म्हणून सकारण आहे ते. कुणाचं हित आहे तर साधकाचं मुमुक्षुचं हित आहे. देव नाही मानला तर चालेल पण ईश्वर मानावा. देव नाही मानला तर चालेल पण ईश्वर मानावा, हे का नाही. एखाद्याला म्हणलं का हो लग्न झालेलं असतंय आणि जर घरात नाही दिसलं तर मग माणूस सहज म्हणते का हो तुमचं लग्न झालं नाही का. आता त्याचं काय तरी वाकडं आलेलं असतं. नाही म्हणला हा बायको नाही काय नाही मला कशानं म्हणला ते रागावा येतागानच म्हणला ना. हा पण त्याला म्हणता येते का मला माय नाही. बायको नाही म्हणता येईल पण माय नाही म्हणताच येत नाही. तसं ईश्वर नाही म्हणताच येत नाही कारण कार्याला जबाबदार कोणतरी दाखवावं लागत आहे. कारण स्वतः कार्य येईन ते म्हणते मला कारण नाही. स्वतः हे जगत धडधड दिसायले आणि जर कारण नाही मानायचं म्हणल्यावर म्हणून कार्य प्रतीतीला आलं की कारण अवश्य मानावंच लागतं. झाडावरचं फळ तुटलं की ते जमिनीवर त्याला पडावंच लागतं. तो सिद्धांत आहे. म्हणून ईश्वर कसा मानायचा तर सर्व शक्तिमान आहे का नाही. त्याच्यात मुख्य हेतू ईश्वर व्यापक मानायचा का संकुचित मानायचा. व्यापक ईश्वर मानायचा का संकुचित मानायचा. जे मायेमध्ये पडलेलं चैतन्याचा आभास आहे, मायेमध्ये पडलेला चैतन्याचा जो आभास आहे तो आभास म्हणजेच कोण. ईश्वर हे की नाही. आणि मग तो ईश्वर केवढा मानायचा. जेवढी माया आहे तेवढाच. पण सूक्ष्म जर विचार केला कोणाचा त्या ठिकाणी आभास पडलेला आहे. ब्रह्मचैतन्याचा व्यापक चैतन्याचा आभास आहे मायेमध्ये हे का नाही. आणि मग त्या मायेमध्ये पडलेला ब्रह्मचैतन्याचा आभासी ब्रह्मचैतन्यच मानावं लागेल. जसा अविद्येमध्ये पडलेला आभास बुद्धीमध्ये पडलेला आभास तो जीव तो कसा सांगितलाय ब्रह्मरूपच सांगितलाय. हा मग देहा एवढा सांगितलाय का ते ब्रह्मव्यापक आहे. म्हणून जीवाला उपदेश करताना शास्त्र गुरु वेद काय म्हणतात की जीव ब्रह्मरूप आहे म्हणजे जीव व्यापक आहे. जीवाचं खरं स्वरूप व्यापक आहे. मग ईश्वर सुद्धा कसा मानावं लागेल व्यापकच मानावं लागेल. आणि येरी तरी जेवढं ब्रह्मांड आहे तेवढ्यात माया तर आहेच ना. जेवढं ब्रह्मांड आहे ब्रह्मांडापेक्षा कमी कशी माया मानायला जमन. जिथपर्यंत उत्पत्ती आहे तिथपर्यंत माया आहेच ना आहे का नाही. मग ब्रह्मांडामध्ये माया आहेच ना. मग जेवढं ब्रह्मांड आहे तेवढी माया मानावं लागेल आहे का नाही. आणि मग जेवढं ब्रह्मांड आहे तेवढा ईश्वर मानावा लागेल आहे का नाही. म्हणजे माया आणि ईश्वर तेवढालेच मानावं लागते. जेवढी माया तेवढाच ईश्वर आहे का नाही. मग माया कशी मानावी लागेल मग व्यापकच मानावी लागेल. ब्रह्मांडात म्हणल्यावर ब्रह्मांड व्यापक आहे मग माया पण व्यापकच मग ईश्वर पण आहे का नाही. आणि हे व्यापक ब्रह्माच्या एका अंशावर आहे.
हे व्यापकपणा यायचे ब्रह्माच्या एका अंशावर आहे, एका अंशावर. जसं हसवाला सगळे अंगानं केस असते, तर हसवालाच्या सर्व अंगावर केस असते, तर त्याच्या किती केस असते ते मोजा येतात का? अनंत म्हणावं लागते, मोजताच येत नाही ना. आपल्या डोक्याचे केस मोजता येतात का आपणाला? आहे का नाही? मोजा येत नाहीत ना. तसं ब्रह्माचं स्वरूप कसं आहे? अनंत आहे, त्याला अनंत म्हणतात. मग ते त्याचं अनंत स्वरूप ब्रह्माचं, आणि त्याच्या स्वरूपावर त्याच्या ठिकाणी एका अंशावर हे ईश्वर आहे. माया, माया उपहित चैतन्य, जगत करता त्या ब्रह्माच्या एका अंशावर आहे. पण त्याला पण व्यापकच म्हणतात. हे त्याला व्यापक कोणाकडून म्हणतात? ब्रह्माकडून म्हणतात का जीवाकडून? आहे का नाही? कारण जीव संकुचित आहे, लहान आहे त्याच्यापेक्षा, म्हणून त्याला व्यापक म्हणावं लागतं. पण ब्रह्माकडून जर म्हणलं तर ब्रह्मा एवढं म्हणता येणार नाही, आहे का नाही? कारण माया एका अंशावर आहे, तेवढाच ईश्वर आहे. पण आपणाला तो व्यापकच झाला, आपल्याला ते ईश्वर व्यापकच मानावं लागलं. आणि थोडासा विचार करून जर बघितलं तर व्यापक चैतन्याचंच प्रतिबिंब येते. हा, मुलगा वयानं लहान जरी असला, वयानं लहान जरी असला तरी पण तो श्रीमंताचाच आहे. तो मुलगा कोणाचा आहे? श्रीमंताचा आहे. म्हणून तो मुलगाही कसा झाला? लहान झाला म्हणून काय झाला? तसा ईश्वर लहान झाला म्हणून काय झाला? कोणाचा आहे ते? म्हणून ईश्वराला व्यापकाचा अंश आहे का नाही? आणि तसा जीव ही व्यापकाचाच. म्हणून म्हणतात ममय अंशो जीव लोके, माझे अंश आहेत. भगवंत म्हणतात श्रीकृष्ण गीतेमध्ये, माझे हे जीव अंश आहेत. आता ईश्वर स्वरूपातून ते म्हणले, है का नाही? आणि ते ब्रह्माचे अंश आहेत, ब्रह्माचे ते अंश आहेत. आता तेही अंश आणि आपण हे अंश. इथं अंशांशी भाव सांगायचाच नाही, शास्त्राला अंशांशी भाव सांगायचाच नाही. जीव ब्रह्मरूपच सांगायचा आहे आणि ईश्वर ही ब्रह्मरूपच सांगायचा आहे. हे अंश का सांगायचा? हे अंश सुद्धा मानेनात ना. आधी सुरुवातीला काय सांगावं लागतंय? अरे तुम्ही त्याचेच अंश, तुम्ही त्याच्याच कुळातले, तर तुम्ही त्याच्याच कुळातले तर असं म्हणावं लागतंय. म्हणजे तो कुळ मानतो, है का नाही? आणि नंतर जर समजा सुरुवातीला म्हणलं की तुम्ही त्याच्या याच्यात, नाही ते कोण होते आम्हाला माहीतच नाही. अहो त्याचं बी नाव नवलेच होतं. हा, त्याचं बी नाव नवलेच होतं. मग तुम्ही ते नवलेच आहेत म्हणजे तुम्ही त्याच्याच कुळातले आहेत ना. काय की आम्हाला ते नवले माहीत नाही. मग म्हणावं लागतंय जे अर्थी तुमचं नाव नवलेनं, मग तुम्ही त्याच कुळातले येतं. आणि मग त्याला मान्य करावं लागतंय. ते नवले म्हणल्यावर, हे नवले म्हणल्यावर हे एकाच कुळातले येतं, है का नाही? मग अंश म्हणलं म्हणजे कोण्या कुळातला आहे तो अंश? ब्रह्म कुळातलाच आहे. मग तो जीवाचा अंश असू की ईश्वराचा अंश असू, है का नाही? म्हणून हे ब्रह्मरूपच आहेत. म्हणून जीवाचं खरं स्वरूप व्यापकच आहे. जीव केवढा आहे म्हणून सांगा येत नाही, ईश्वर केवढा आहे म्हणून सांगता येत नाही. पण व्यापक आहे असं मात्र म्हणता येतंय.
केवढं आहे म्हणून सांगता येत नाही, ते लय मोठं आहे. हा, तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही का म्हणून तुम्हाला लहान म्हणून घ्यायला? तुका म्हणे, कार्य संकोचनी झालाशी घेई उपोषण ब्रह्मांडाचे. बोलण्याचा कसा अर्थ आहे बघा त्याचा. संकोचिनी कामून झालास तू इतकासा सुईच्या टोकासारखा. संकोचीन इतकुसा, मी लहान आहे, मी लहान आहे. हा, तुझं खरं स्वरूप कसं आहे? ब्रह्मरूप आहे, है का नाही? मग ईश्वराचं व्यापक स्वरूप असंच मानावं लागेल, है का नाही? कुणाला? आपल्याला. आता हा जगताचा आपल्याला छडा लावायचा आहे ना. हे जगत कोणी केलंय? कशा? प्रश्न काय चाललाय? तोच ना, जगताचा करता. आता ईश्वर म्हणून सांगितला, पण तो कसा? व्यापक, है का नाही? सर्वशक्तिमान, सर्वज्ञता, सामर्थ्यवान, है का नाही? पण त्याचं व्यापक स्वरूप विसरू नये. त्याचं व्यापक स्वरूप कसं जाणायचं, त्याच्यामुळे एवढा वेळ घातला. मग तो ईश्वर व्यापक आहे, हेच त्याचं खरं स्वरूप आहे. केवढं आहे? सर्व तोच आहे. मग जर कोणी एकदेशी जर ईश्वर मानला तर काय होईल? काही देशापुरताच. आता खरं स्वरूप कसं सांगायला वेदांत? व्यापक आहे. आणि जर कोणी म्हणेल नाही एकदेशी जर मानला तर काही म्हणजे जसा ढग असतो ना, ढग आकाशातच असतो, पण तो मर्यादित असतो, है का नाही? जो मर्यादित आहे त्याला म्हणायचं एकदेशी, ज्याला मर्यादा आहे. तसा जर ईश्वर मर्यादित मानला तर काय होईल? मर्यादित मानला तर 6 प्रकारचे दोष लागतील त्याला. किती? आणि ईश्वर दोषरहित आहे. ईश्वराच्या ठिकाणी दोष नाही, है का नाही? आणि जर व्यापक नाही मानला, संकुचित मानला, एकदेशी जर मानला, भारतापुरताच मानला तर काय होईल? त्याच्या ठिकाणी दोषाचा अंगीकार करावा लागेल, है का नाही? संकुचित झाला म्हणून. मग जर एकदेशी अंगी का करावा तर त्याचा देशाने काय होईल? अंत होईल. भारतात आहे, मग अमेरिकेत नाही, जपानमध्ये नाही, इंग्लंडमध्ये नाही, म्हणजे बाकीच्या कोण्याच देशामध्ये नाही. कुठे म्हणले? फक्त भारतातच आहे म्हणतात लोक. काय तसं? भारत भूमीच म्हणले का देवाची भूमी आहे, आणि इथं म्हणजेच एकदेशी जर ईश्वर मानला तर काय होईल? मग त्याच्यावर नाना प्रकारचे आळ येतील त्या ईश्वरावर. म्हणजेच आत्माश्रय दोषानं युक्त होईल तो. जर देशानं त्याचा अंत मानला तर कालाने सुद्धा मानावंच लागेल, है का नाही? देशानं अंत आहे म्हणल्यावर कालानं सुद्धा अंत मानावंच लागेल ना. मग ईश्वर अंतवान मानावं लागन का नाही? मग देशाने कालाने अंतवान आहे म्हणल्यावर ईश्वर कसा झाला? अंतवानच झाला. मग अंतवान जर ईश्वर मानला तर पुन्हा अजून काय भानगड होईल? आणखी जर
ईश्वर अंतवान मानला तर ईश्वर अनित्य सुद्धा होईल. नित्य होईल का? आणि त्याचं खरं स्वरूप कसं आहे? नित्य. कवा नाही ते. हा, झोपलो तरी आहे, स्वप्न पडायला तरी, आणि जागृतात आलो तरी आहेच ना. नाही कवा असं नाही, ते सदा आहे म्हणून नित्य आहे. पण ते जर देशाने कालाने त्याचा अंत झाला तर अनित्य होईल, आणि अनित्य झाला तर त्याच्या ठिकाणी अनित्यत्व येईल, आणि अनित्यत्व जर आले तर त्या अनित्याचा कोणीतरी कर्ता मानावा लागेल. कारण जे अनित्य असतं ते स्वयंभू नसतं, त्याला कोणीतरी केलेलं असतंय. का म्हणता अनित्य ते जड असतंय ना, मग ईश्वर कसा होईल? बघा किती भानगडी होत्यात. मग ईश्वराला व्यापक मानायचं. व्यापक मानल्यावर ह्या अडचणी येतच नाहीत. आता बघा आपल्या संस्कृतीमध्ये किंवा काही संप्रदायामध्ये देव मानतात पण व्यापक मानित नाहीत. मग त्याला ह्या सगळ्या अडचणीला तोंड द्यावं लागत असन का नाही? हा, पण हे कोणाच्या फंद्यात पडतच नाहीत तर कसं तोंड द्यायची काही गरजच पडत नाही. हा, भांडणं लागले की घरात येऊन बसायचं. हा, थेंब तुटले की घरात येऊन बसायचं. कशाला? कपडे भिजते ना. तसा देव कसा आहे म्हणून जर विचारलं तर कसा सांगते? तर ते कोणाला कळाला? ते उत्तर कसं आहे ते कोणाला कळालं आहे? असा कोण आहे भाग्यवान ज्यानं देव बघितलाय? असे उत्तर येतात त्यांची. पण देवाचं लक्षण कळाल्याशिवाय देव कळतच नाही. हा, त्याचं अगोदर लक्षण जाणून घ्यावंच लागतंय, आणि ते लक्षण स्वतः कळत नाही, कोणाकडून तरी शिकावंच लागतंय. कारण लक्षणाचं ज्ञान झाल्याशिवाय देवाचं ज्ञान होत नाही. देवच कळत नाही. जर एखादा म्हणला माझ्या घरावर झेंडा लावलेला आहे, आणि त्याच्या घरावर झेंडा आहे, त्या घरात या, खून सांगितली, लक्षण सांगितलं, पण त्या दिवशी नेमकं कायचा तरी कार्यक्रम होता आणि सगळ्या लोकांना झेंडे लावली घरावर आपण आपल्या. मग लक्षण साम्य झालं. लक्षण सगळ्यामध्ये सगळीकडे एकच लक्षण झालं. मग कसं ओळखता येईल तिथं? हा, सगळ्याच्या घरावर झेंडे म्हणल्यावर, आणि मग कसं ओळखता येईल ते? तुम्हाला एक गमत सांगितली होती. एक मनुष्य चंद्रभागेला स्नान करण्यासाठी गेला, पण एकटाच होता, त्याला कोणी सोबत नव्हतं. मग त्यानं काय केलं? कारण तिथं कपडे लय चोरीत येतं. आता ते कपड्यामुळं चोरीत येत का कपड्यातल्या पैशामुळं कपडे चोरीत येतं? पण ते घेऊन पळत येत. पैसे काढायला सुद्धा त्याला वेळ नसतो. मग त्याला आपले कपडे सुरक्षित राहावेत म्हणून त्यानं काय केलं? वाळूमध्ये पुरले. ते कपडे वाळूत पुरले, आणि मग वाळूत पुरले ते पुन्हा फिरून येऊन कपडे कसे गवसत येईल? सगळी वाळूच आहे तिथं. ते दोष टाळण्यासाठी त्यानं काय केलं? काहीतरी लक्षण तिथं महादेवाची पिंड काढली त्या वाळूचीच. म्हणला वापस आल्यावर ती पिंड गवसायची. अटकल केली ना.
आणि मग ते तसं करू लागला तर घाटावरून येणारे ते लोक आंघोळ करायला येणारे बघू लागले. हां, ते म्हणले स्नान करताना असं करावं लागतंय काय की. स्नान करताना आले न ते सगळे ना ते पिंडी काढल्या आणि गेले आंघोळीला. मग त्याच्या आधी गेलता ना ते, त्याची आंघोळ सगळ्याच्या आधीच होणार ना. येऊन बघायला तो सगळे पिंडीच पिंडी. मग आपले कपडे कोण्या पिंडी खाली, आपले कपडे कोण्या पिंडी खाली. तर म्हणजे काय झालं तिथं त्याला आता लक्षण जे होतं ते हरवलं. लक्षण काय झालं, राहिलंच नाही लक्षण. साम्यता सगळीकडे दिसली ना तिथं. मग तिथं कसं ओळखू ये. मग लक्षण असल्याशिवाय म्हणजे माहीत असल्याशिवाय, लक्षणाचं ज्ञान असल्याशिवाय वस्तूचं ज्ञान होणे शक्य नाही. मग तसं देवाचं लक्षण कळाल्याशिवाय देव कळन का. मग देवाचं लक्षण ऐकायची तयारी करायलीत का. आणि मग देवाचं लक्षणच ऐकायचं नाही, देव तर जाणून घ्यायचा. कसं जाणलं जाय आणि परमार्थ तर करायले तर. हा मग कसं होत असन ते कसं होत असं. नाही म्हणले पेरायला लय चांगली जमीन असते, जशी जमीन चांगली तसा उतार येतो. हा, ते बरं कळतं. जमीन चांगली वांगली, खडकावर कुठे पेरीत येतं. खडकावर पेरल्या उगवतच नाही हे माहित आहे ना. खडकाळावर खडका उगवत आहे का हे माहित आहे. मग तसं आपला परमार्थ खडखड व्हायलाय, त्याच्यात उलसक सुद्धा चिकटपणा नाही, उगवण्याची काहीच नाही. मग आपण तसा परमार्थ करत हे कसं कळत नसं. पीक येण्यासाठी चांगली जमीन पाहिले तर, पण परमार्थातलं फळ प्राप्त करून घेण्यासाठी खडकाळ जमीन का वापरायलेत. कारण लक्षण का जाणून घेणार, तर लक्षण जाणून घेण्याचा सुद्धा अधिकार गमवून टाकलाय. ते सुद्धा अधिकार ठेवला नाही. म्हणजे इतके विषयासक्त, विषयामध्ये आसक्त, संसाराला लिप्त असा संसारिक जीव परमार्थ करायल्यासारखा दिसतो, पण तो पारमार्थिक नसतो. दिसतो पण म्हणूनच पाहणारा फसतो. आहे का नाही. दिसतो तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय. विषय लांबल्या की लांबत आहे. किती वाजता चालू झालं. 8:30. अंतवान मानला तर, ईश्वर अंतवान मानला तर अनित्यत्व येईल त्याच्यावर. आहे का नाही. आणि जे अनित्य असते ते कसं असतंय, जे अनित्य असतंय म्हणजे जे नित्य नसतंय ते अनित्य असतंय. आणि मग जे अनित्य असते ते कोण्यातरी कर्त्यापासून ते बनलेलं असतंय. आहे का नाही. कारण त्याला आपण आपल्याला होता येत नाही ना. का म्हणतात ते जड असतंय ना, अचेतन. ते कसं असतंय, हा त्यालाच म्हणतात लुंडू मुंडू. आणि ते लक्षण देवाला लावते तर त्याला हात नाही पाय नाही म्हणले की ते म्हणतात लुंडू मुंडू. मागं लय म्हणत होते ना, परमात्मा कसा आहे, देव कसा आहे, तर लुंडू मुंडू, त्याला हात नाही पाय नाही. मग तसं हे जडाचं लक्षण व्हायलंय का नाही. हा, मग देव तसा आहे का. मग त्याला अनित्य मानता म्हणेल का, आणि अनित्य मानायला जमेल का. नाही. कारण अनित्य मानलं की कोणतरी त्याला कर्ता मानावं लागतंय. मग ईश्वराला कर्ता मानायचा का पुन्हा. ईश्वर अनित्य मानल्यावर, ईश्वर जर समजा संकुचित मानला, म्हणजेच एकदेशी मानला, एकदेशी जर मानला, तर
त्या ईश्वराच्या ठिकाणी अनित्यत्व आले आणि अनित्यत्व जडाच्या ठिकाणी असते, म्हणून ईश्वर कसा व्हायला? जड व्हायला. मग जड ईश्वर मानल्यावर त्या जडाचा कोणीतरी कर्ता मानावा लागेल. म्हणजे त्या जड ईश्वराचा कर्ता मानावं लागेल, कारण कर्ता जड नसतंय, जडाला कर्ता असतंय. जड कर्ता नसतंय, जडाला कोणीतरी कर्ता असतंय आणि त्या कर्त्यापासून त्याची निर्मिती झालेली असते, है का नाही? म्हणून कार्य हे जड आहेत आणि त्या जड कार्याला कोणीतरी चेतन कारण, कसं कारण मानावं लागेल? चेतन कारण मानावं लागेल जडाला. आणि जड हे कसं आहे? कार्यरूप आहे आणि त्या कार्याला कारण चेतन मानावं लागेल, आहे का नाही? मग तसं ईश्वर चेतन रूप मानावं लागेल ना, जड मानून चालेल का? आणि जर एक दिवशी ईश्वर मानला तर संकोचित लहान देवळापुरताच. आता धडक बोलायचं म्हणलं काय, देवळापुरताच मानतेत ना. मग तो कसा झाला? एकदेशी. देवळापुरताच म्हणजे एकदेशी. मग तेवढंच त्याचं स्वरूप आहे का त्याचं? मग तसं मानलं तर काय होईल? ते त्याचा देशानं अंत होईल, कालानंही अंत होईल. आणि मग जे अंतवान असतं ते कसं असतं? अनित्य असतं. आणि मग जे अनित्य असतं त्या अनित्याचा कोणीतरी, म्हणजे अनित्य जड असतं आणि त्या जडाला कोणतरी करता मानावं लागतंय, है का नाही? मग करता जड असतंय का? चेतन मानावं लागतंय. म्हणून ईश्वर चेतनच मानावं लागन का नाही? आणि मग चेतन मानलं तर संकुचित मानायचा का? एक दिवशी मानायचा का? व्यापकच मानावं लागन. अहो ते एक दिवशी मानल्यामुळं असं इतके हे व्हायला चुका व्हायला. आता म्हणून देवळापुरताच देव मानायला जमत नाही. हे शिकवितंय वेदांत शास्त्र, हे शिकवायलंय कोणाला? जे देवळापुरता देव मानायले त्यालाच. जे देवळापुरता मानायले तिथवर आलेत मान. अहो काही तर देवळापुरता बी मानित नाहीत, नाहीच म्हणते तर. हा, पण ते तितकं मानायले त्याच्यात काहीतरी सद्गुण आहे, पण व्यापक मानित नाहीत म्हणून त्याचा तो गुण दुर्गुणच मानावा लागेल. न मानण्यापेक्षा बरं आहे का नाही? पण व्यापक मानण्यापेक्षा ते खोटं आहे ना. म्हणून मधातलं जे असतंय ते वाहवत असतंय मधातलं. मग ते जे एक देशी मानतात का ते वाहवत येतं, कोण्यातरी थराला जावावं ते ना. ते तसं मानून काय उपयोग व्हायलाय का? मग नाही मानलेला बरा ना. हां, पण तसं मानलं की ते ना लगेच व्यापक मानाव, असं वेदशास्त्राचं म्हणणं येतंय. त्यांनी महागारी तोंड कलूनी पुढी चालाव, पुढी, है का नाही? कोणी बी म्हणतंय ना बाबा एकराचं 2 एकर व्हावं, का एकराचा अर्धा एकर व्हावा अशी इच्छा करतं का कोणी? हा, मग तिथं संकुचित जे मानतात आपण देवळापुरता असतं, व्यापक मानाव ना. ही परमार्थातली शेती. हा, इथं हाव करावं ना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, घेई उपोषण ब्रह्मांडाचे. उपोषण तू हे कमी कमी व्हालंय, हा, हे कमी कमी होऊ देऊ नको ना. आधी तू व्यापकच होतास आणि नंतर तू कसा झालास? संकोचित झालास, म्हणजेच शून्य झालास. तू मानीच नाही गेला स्वतःला, तुझी ओळखच बुडाली होती तुला. मग कुठेतरी तू मानायलाच नाही एक चेतन. मग त्याच्यापेक्षा थोडं व्यापक व्यापक करीत जाय ना, मोठं मोठं. मग जसं जसं आपण व्यापक मानू तसं तसं आपणाला आपलं स्वरूप गवसत आहे का नाही? म्हणजेच तसं तसं अज्ञान निवृत्त होते. आणि एकदा सर्व व्यापक असा कळाला आत्मा, तसा सर्व व्यापक आपला आत्मा कळाला
की सर्व आत्मे एकच आहेत असं कळत आहे. मग नाना आत्मे राहत नाहीत. म्हणजेच व्यापकाची आपणाला सिद्धी पटती, सिद्धी लागती, सिद्ध होता येतंय. कसं? व्यापक रूपानं. मी तो वासुदेव तत्वता. वासुदेव म्हणजे व्यास, व्यापक देव. वासुदेव म्हणजे हां आपल्याला. म्हणून तर वसुदेवाचाच जो वसुदेव आहे त्याचाच वासुदेव आहे. वसुदेवाचाच वासुदेव होतो. म्हणून आधी वसुदेव आधी वसावं लागतं तिथं. मग त्याचा काय होतो? वास. त्या मराठीत म्हणे बघा, बामणाला दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी. बामणाला त्याला जागा नव्हती, म्हणजे राय आपल्या वसरीमध्ये, म्हणजे बाहेरच्या वाट्यावर. आणि मग ते घरातच शिरलं ना, आणि त्याला बाहेर काढलं. त्या घरातल्याला बाहेर काढून ते घरात राहावं लागलं. ह्याला म्हणतात हळूहळू पाय पसरी. तसं वसुदेवाचा वासुदेव व्हावा. मग वासुदेव झाल्यावर म्हणता येते मी तो वासुदेव तत्वता. तत्वता म्हणजे त्या तत्वाने, व्यापक तत्वाने मी वासुदेव आहे, असा वासुदेव कळावा. हे एवढं ते हो द्यावं लागेल. जे अनित असते ते का कर्त्यापासून निर्माण होणारे असते. कर्त्यापासून जे अनित्य असतं ते कोण्यातरी कर्त्यापासून ते निर्माण झालेले असते. मग ईश्वराचाही कोणी करता मानावा लागेल. जर ईश्वर अनित्य मानायचा म्हणल्यावर, कारण ज्याचा देशाला अंत होतो तो अनित्य असतो. मग ईश्वर जर अनित्य मानला तर त्या ईश्वराला कोणतरी करता मानावं लागेल ना, है का नाही? मग आपणच आपला तो करता होईल का? ईश्वर तसा ईश्वर आपणच आपला करता. त्याला कोणतरी करता मानावंच लागतंय. आपण आपल्याला व्हायचंय का? आपण आपल्याला करता, आपले करते आपणच. आता समजा हा जीव आहे, ह्या जीवाचा करता कोणतरी त्याचा पिता मानावा लागेल ना, कारण मग तसा ईश्वर हा जर आपण देशाने कालाने त्याचा अंत व्हायला होतो असा जर मानला तर तो संकुचित झाला, है का नाही? अनित्य झाला, जड झाला. ईश्वर कसा झाला? तो जड मानावा लागेल. मग जड हे स्वतंत्र असतं का? परतंत्र असतं. ते त्याला कोणीतरी दुसरं करता मानावं लागतंय. मग त्या जड ईश्वराला काय मानावं लागेल? कोणतरी चेतन दुसरा ईश्वर मानावं लागेल, है का नाही? मग ईश्वराचाही कोणी करता मानावा लागेल. तसा जर ईश्वर मानला तर, कारण आपणच आपला करता होत नाही. सर्वांना अनुभव आहे. आपण आपले करते आहेत का? नाही. जर करता मानावा तर, समजा करता मानावा ईश्वर, तर आत्माश्रय दोष येईल. करता मानावा तर आत्म्याच्या ठिकाणी आत्माश्रय, त्या ईश्वराच्या ठिकाणी आत्माश्रय, त्या ईश्वराच्या आत्म्याच्या ठिकाणी दोष येईल. आत्माश्रय ईश्वराच्या आत्म्याच्या ठिकाणी दोष येईल. आता जसा जीवाच्या ठिकाणी, जीवाच्या आत्म्याच्या ठिकाणी दोष मानावा लागायला आहे का नाही? का म्हणून? ते करता भोगता मानायला आहे ना, ते संकुचित मानायला. हां, मग दोष कोणापाशी यायला? हां, मग तसा ईश्वराच्या ठिकाणी दोष आल्याशिवाय राहीन का? मग आपणच आपला करता होत नाही. जर करता मानावा तर आत्माश्रय दोष येईल, है का नाही?
आत्म्याच्या ठिकाणी दोष मानावा लागेल. मग कोणता? जेव्हा क्रियेचा करता व कर्म एकच असते, तिथे हा दोष आत्माश्रय येत असतो, असा नियम आहे. कुठे? क्रियाचा करता हा जर एक असेल तर तिथं आश्रय दोष, आत्माश्रय दोष हा येतच असतो. क्रियाचा करता हे दोन एकच, क्रिया आणि करता हा जर एक असेल तर तिथं हा आत्माश्रय दोष आल्याशिवाय राहत नाही. उदाहरण देतात पुढं. आता क्रिया, कार्य आणि कर्ता किती झाले? 3 झाले का नाही? कुंभार, घट आणि क्रिया. क्रिया केल्याशिवाय घट झाला का? मग घटापासून क्रिया वेगळी आहे का नाही? हा, घटापासून क्रिया वेगळी, कारण झालेला घट आहे, केलेली क्रिया आहे का नाही? करणारा करताय, करणारा करताय. मग घट कशानं झाला? क्रियानं झालं का नाही? क्रिया कोणी केली? कर्त्यानं केली ना. मग इथं काय म्हणतात? आत्माश्रय दोष केव्हा येईल? जर क्रिया आणि कर्ता, कर्म आणि कर्ता हे दोन्ही एकच असते तर तिथं आत्माश्रय दोष आला असता. पण कर्ता आणि कर्म हे एक आहेत का? कर्म काय आहे? घट आहे ना. कर्म काय केलंय? घट आहे का नाही? मग ते कर्म आणि कर्ता हे एक आहेत का दोन आहेत? आहे का नाही? मग हे दोन असल्यावर जो तो कार्यरूप दोष घट आहे, कार्यरूप जो दोषरूपी घट आहे, तो घट कुंभार आहे का? मग कुंभार त्या दोषा वाचून आहे का नाही? वेगळा आहे का नाही? त्या कर्मापासून वेगळा आहे का नाही? तसा ईश्वर कर्ताच आहे, पण त्या कर्मापासून कसं बोलतात हो तुम्ही? पण खरं आहे का नाही? हे कळण, त्याला कळण. ही इतकी सूक्ष्मता कळण्यासाठी वृत्ती स्थिर असावी लागते आणि अंतःकरण सत्वगुणी व्हावं लागतं, तरच कळतं. नाही तर मग अभिन्न निमित्त उपादान कारण कसा आहे हा सिद्धांत कळण्यासाठी ही प्रक्रिया वापरावी लागते. कारण कर्ता आणि कर्म हे भिन्न आहेत, आणि जर एक मानलं तर मग त्या ठिकाणी दोष येईल, है का नाही? मग कार्याचा जो विरोधी असतो, ते कार्य न होऊ देणारं जे असतंय त्याला दोष म्हणते. तर दोष कशाला म्हणते? तर कार्य न होऊ देणाराला दोष म्हणते. तर आता तो दोष कसा? तिथं जर समजा एखाद्याला चूल पेटवायची आणि धो पाऊस चालू आहे आणि त्या हवेच्या आर्द्रतेनं जरी नाही भिजलं सरपण तरी हवेच्या आर्द्रतेनं काय होतंय? नम होतंय, ते पेटतच नाही ना, आहे का नाही? मग आता ते जर आता चूल पेटवायचीच म्हणल्यावर पेटती का? कामून पेटना. तिथं विरोधी कोण आहे? पाणी. अग्नीच्या विरुद्ध काय आहे? तिथं पाण्याचा दोष आहे तिथं.
आणि तसा जर समजा क्रिया हे काय आहे, वस्तू हे काय आहे, दोषात्मक आहेत ना ह्या वस्तू, आणि ह्या जर वस्तू आत्म्याच्या आश्रित मानल्या तर मग त्या ठिकाणी कार्य घडतील का? दोष जर ते मानायचा म्हणल्यावर आत्म्याचे आश्रित, मग तिथं जगत उत्पत्ती कशी होईल? मग जगत उत्पत्तीसाठी दोष असावा लागतो का नसावा लागतो? कसं उरफात तिरपट होऊन गेले होय. दोष असल्यावर क्रिया घडत नाही हे मान्य आहे का नाही? दोष असल्यावर हो अंग नुसतं पोळायलंय. हा जाय ना अहो धरणं, सकाळपासून झोपलेला दिवस मारवला तरी उठानास. हा का म्हणून धरी ना ते आहोत? दोष दोष कोणता दोष आहे? ताप आहे त्याच्या शरीरामध्ये, ताप आलाय, अंग पोळायले. हा दोष असल्यामध्ये क्रिया होत नाहीत, कर्म होत नाहीत. मग तसा ईश्वरामध्ये जर समजा क्रियात्मक दोष मानला कार्याच्या, हा उत्पत्तीच्या, जर त्याचा क्रियाचा दोष जर मानला, त्या कर्त्याच्या ठिकाणी जर क्रिया मानल्या, ते जर दोष मानला तिथं, तर मग क्रिया घडतील का? हा आता घट, हा आणि ती घट करणारी क्रिया आणि कुंभार, हा आता क्रिया भिन्न आहे का नाही? कुंभारापासून क्रिया भिन्न आहेत आणि तो कर्ता भिन्न आहे. कशापासून? क्रिया आणि कर्मापासून तो भिन्न आहे. कोणी म्हणेल नाही हो त्याच्यातच आहे ते. हा मग त्याला म्हणा तुम्ही तू गाडगायस का कुंभाराला? ते म्हणताय नाही मी कुंभार आहे म्हणते, गाडग नाही, गाडग करणार आहे म्हणते, मी करताय. ते त्याला गाडग मानल्यावर जमत आहे का? हा करता म्हणावं लागतंय ते. तसा ईश्वर कसा आहे? करता आहे. आणि ते केलेलं कर्म आणि घडलेली क्रिया, घडलेली झालेलं ते काय म्हणते त्याला, वस्तू, उत्पन्न झालेलं आणि उत्पन्न करण्यासाठी केलेलं कर्म, क्रिया आणि झालेलं कर्म, हे त्याच्यात मानता येतं का? हा आणि त्याच्या वाचून झालं का? पण त्याच्यात मानल्यावर होईन का? मग भिन्नच मानावं लागन का नाही? तेच म्हणतात इथं, कार्याचा जो विरोधी असतो त्याला दोष म्हणतात, त्यालाच आत्मश्रेय म्हणतात. म्हणून हे त्याच्या ठिकाणी नाहीत, कुलालाच्या ठिकाणी, कुलालाच्या ठिकाणी, कुंभाराच्या ठिकाणी. हा ते क्रिया बी नाही आणि ते गाडग बी नाही. ते झालेली क्रियामधून उत्पन्न झालेलं हा ते कर्म फल ते बी नाही त्याच्यात, आणि ते कर्म बी नाही त्याच्यात, आहे का नाही? मग कार्याचा जो विरोधी असतो त्यास दोष म्हणतात. त्याच्या विरोधी जे असतंय ते दोष असते. आणि मग आत्माश्रय जर समजा कुंभार म्हणेन क्रियामयात येता, जरी त्या क्रियापासून कार्य घडलं असेल, ते कार्यमयात नाही, ते म्हणे क्रियामयात आहेत ना, तरी पण दोष आहे. कारण तो कसा मानायचा आहे? कुलाल एक मानायचा आहे, त्याच्या ठिकाणी काही दुसरा आहे का? असंग येतो. आणि जर तो त्या ठिकाणी हा संग मानित असेल क्रियाचा, हा पण ते त्याचा आहे का? त्या वायूच्या क्रिया आहेत. त्या क्रिया कशाच्या येतात? अहो ज्या अर्थी आपण चालतो हे आत्म्यामुळं चालतो,
का वायूमुळं चालतो? चलनवलन क्रिया कोणाची आहे? वायूची. आहे का नाही? मग ह्या क्रिया व्हायल्यात ना, त्या व्हायल्यात त्याच्यात सत्तेवर, आत्मसत्तेवरच व्हायल्यात, आहे का नाही? पण तो करायलाय का? व्हायल्यात ते, त्याला काय करीन ते? हा, तसं आत्माश्रय हा क्रियाचा विरोधी आहे. क्रिया जर त्याच्या ठिकाणी मानल्या तर क्रिया होणार नाहीत. मग आत्म्याच्या ठिकाणी जर दोष मानले तर तो करता होणार नाही. कारण दोषातून कर्म घडत नसतात हा नियम आहे. दोषात कर्म घडत नाहीत ना. निर्दोष असेल तर कर्म घडेल. निर्दोष असेल तर आपल्याला फक्त दोषातून आपल्याला बाजूला व्हायचंय. निर्दोषात बी कर्म होत नाहीत. पण जर केलेस तर निर्दोषीच करल, दोषी तर करीतच नाही. केले तर निर्दोषी करील, आहे का नाही? एकाला 2 पोरं होते, एक लंगडं होतं आणि एक चांगलं, दोन्ही पायानं चांगलं पळणारं होतं, आहे का नाही? आता एकाच्या ठिकाणी चालण्याचा दोष आहे, चालण्याचा, आणि एक चालण्यात निर्दोष आहे का नाही? आणि मग बिडी पेटविता पेटविता त्याच्या बापाची दाढी जळाली. दाढी होती बापाला आणि त्याला ते 2 लेकरं होते, एक लंगडं होतं आणि एक पळकं होतं. मग ती दाढी इजविण्यासाठी कोणतं काम करील? कारण दाढी विजवणं हे कार्य करायचं, हे दोषात होईल का निर्दोषात होईल ते सांगायचं होतं. तसं आत्म्यात दोष मानल्यावर हे जगतरूपी कार्य होईल का न मानल्यावर होईल? न मानल्यावरच होईल. न मानल्यावरच होईल. म्हणून आत्म्याला दोष देऊ नये, त्याच्यात दोष मानू नये, त्याला निर्दोष मानावं आणि त्यानंच हे जगत केलंय बी मानावं. हे कळालं की मग आत्मा आश्रय दोष आत्म्यात नाही हे कळत आहे. म्हणजे शुद्ध आत्मा आपल्याला कळाला असं समजायला काहीच हरकत नाही. म्हणून नाही समजलं तर फिरून फिरून विचारावं, फिरून फिरून त्याचा अभ्यास करावा, मनन करावं, निधिध्यासन करावं. कळत आहे, कळत कुठं नसतंय का? चेतनालाच कळतंय, जडाला कळत नाही. जडाला कळत नाही, कळत आहे ते चेतनाला, आणि कळत नाही हे बी कोणाला कळत आहे? चेतनालाच. जडाला कळत नाही हे बी कळत नाही. सरळ आहे ना, आहे का नाही? जडाला काहीच कळत नाही हे बी कळत नाही, आपल्याला काहीच कळत नाही हे बी त्याला जडाला कुठे कळत आहे? हा, आणि मला कळत नाही हे कोणाला कळत आहे? चेतनालाच कळत आहे. आणि मला कळत आहे हे बी कोणाला कळत आहे? चेतनालाच कळत आहे. मग आपण जड आहेत का? मग आपल्याला कळत आहे, प्रयास करावा लागतंय, प्रयत्न केलं की कळत आहे. हा झाला आत्माश्रय दोषाबद्दलचा निर्वाळा. आता पुढं अनन्य आश्रयाचा कसा ते आपल्याला सांगतात. ते अनन्य आश्रय सुद्धा नाही, तो आपण उद्या घेऊ. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.